जानेवारी 2026 रोजी आपल्या ग्रामपंचायत धनकदेवी अंतर्गत इथे आपण एक मरकाकोंदी गावामध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याबाबतचा कॅम्प आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम लोकांनी हे जाणून घ्यावं की आयुष्यमान काढणे गरजेचे आहे काय. माझं म्हणणं आहे की आयुष्यमान कार्ड काढणे एकदम गरजेचं आहे. कारण सध्या परिस्थितीत आपल्याला पाहतो समाजामध्ये आजारांचे अनेक प्रकार वाढत चाललेले आहेत. काही आजारांचा खर्च असा असतो की तो आपल्या आवाक्याबाहेर राहतो आणि त्या आजाराचा खर्च करता करता आपली आर्थिक परिस्थिती आणखीच कमकुवत होते. अशा वेळेस या आयुष्यमान कार्डाचा आपल्याला लाभ घेणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यमान कार्ड हे शासनाद्वारे काढलेले तुमचे हेल्थ कार्ड आहे. त्याला आपण इन्शुरन्स कार्ड सुद्धा म्हणू शकतो आणि ते आपला विमा म्हणून सुद्धा आपल्याला तो वापरता येते. ज्याचा वापर आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणून करू शकतो आणि 5 लाखापर्यंत एखादी समजा तुम्हाला मोठी बिमारी झाली आणि त्याचा खर्च जर 5 लाखापर्यंत जात असेल तर त्याचा सर्व खर्च शासनामार्फत या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला माफ केले जाते. म्हणून हे अत्यंत आवश्यक आहे. आता तर यापूर्वी विविध मान्यवरांनी तुम्हाला आयुष्यमान कार्डाचे महत्व सांगितलेले आहे. त्या अनुषंगानं ते उपस्थित ऑपरेटर ग्रामपंचायत सचिव यांच्या मार्फतीनं आपल्याला हे आयुष्यमान कार्ड काढून घ्यायचं आहे. हे कार्ड आपण ग्रामपंचायतच्या सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, आशा कार्यकर्ते यांच्या मदतीने सुद्धा काढू शकतो. यामध्ये एका कुटुंबाचा एकच आयडी राहणार आहे आणि तुमच्या रेशन कार्डवर तुमच्या कुटुंबाचे जेवढे नाव आहे तेवढ्या सगळ्यांचा विमा यामध्ये कव्हर होणार आहे. यासाठी परंतु त्याच्यामध्ये काय की तुमच्या आधार आपल्या राशन कार्डवर समजा 4 नाव असेल तर तुम्हाला 4 स्वतंत्र अलग अलग कार्ड काढायचे आहे आणि त्या कार्डांचा सगळ्यांचा एकच आयडी नंबर राहणार आहे एका कुटुंबाचा. आणि हे कार्ड काढल्यानंतर आपण इथंच थांबायचं नाही. जर भविष्यात आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ह्या कार्डचं आपल्याला आयुष्य आपल्या केवायसी करणे सुद्धा गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी ऑपरेटर्स आलेले आहेत ज्यांचे कार्ड झालेले आहे पण केवायसी नाही त्यांनी या ठिकाणी केवायसी करून घ्यावी. आजच्या प्रसंगी समस्त नागरिकांना या कॅम्पच्या मी शुभेच्छा देतो. सरपंच साहेब पण आता आलेले आहेत आणि सर्वोच्च सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद.